मला अनेकांनी काही फोटो पाठवले, काही बातम्या पाठवल्या की आपले हे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्या वक्फ बोर्डाच्या त्या ऑफिसला जाऊन त्यांनी मागच्या काही 5-6 महिन्यापूर्वी ते उद्घाटन काय केलं, त्यांनी चालू केलं। आता 10 कोटी दिलेल्याचं कळतंय, म्हणजे 10 कोटी दिलेत असं त्यांनी GR काढले आणि ते 10 कोटी वक्फ बोर्डाला दिलेत। या वक्फ बोर्डासाठी आपण सगळे हिंदू, आपल्या सगळ्या भारतातला हिंदू सगळा त्याच्या विरोधात उभा राहतोय आणि हे आतल्या बाजून त्या मुसलमानांच्या 4-5 मतांसाठी जे की ह्यांना पडणार नाही त्याच्यासाठी वक्फ बोर्डाला निधी देत आहेत। हा वक्फ बोर्ड त्या निधीचं काय करणार? तुमच्या गावां मंदिरांवरती तुमच्या जागांवरती येऊन हक्क सांगणार, तुमच्या हातातून बळकावून घेणार। त्या वडनगे गावात कोल्हापूरच्या मागचीच घटना घडली ना, कित्येक अशा घटना महाराष्ट्रात घडतायत। चला आपलंच कुंपण शेत खातंय, आपलीच म्हणजे यांच्यावरती हिंदुत्ववादी सरकार म्हणून आपण भरोसा ठेवला, हेच गद्दार निघाले। मला तर खरोखर कोणावर विश्वास राहिला नाही, खरंच कोणावर विश्वास राहिला नाही। म्हणजे यायला या सगळ्यांपेक्षा ते आपले राज ठाकरे बरे आहेत। निदान तो माणूस खरं तरी बोलतोय, निदान तो माणूस जे आहे ते तरी तोंडावर बोलतोय, ते सत्ता असो नसो, पण तो निदान माणूस हिंदुत्वाच्या किंवा प्रत्येक गोष्टीच्या खऱ्या बाजूने उभा आहे। एवढ्यासाठी तो माणूस मला खरंच त्यांचं वैयक्तिक तरी मला ते पटतात आणि म्हणून मी त्यांच्याविषयी सगळं बोलत असतो। भले काही असो, जे आहे ते तोंडावर पुढे, जे काही समोर, पण महाराजांसाठी, महाराष्ट्रासाठी, हिंदू धर्मासाठी तो माणूस खरोखर पोट तिडकीने बोलतो। हे बाकी सगळे यांचे लपवलेले चेहरे वेगळे, सगळे विरोधातले आणि आता हे सत्तेत बसलेले सगळे लोक खरोखर हिंदू धर्माला पूर्ण कीड लागून टाकले। आणि बाळासाहेब जसे म्हणायचे ना की हिंदू धर्माचा खरा शत्रू हा हिंदूच आहे, हे सगळे हिंदू आहेत।